विण दोघातलीही तुटेना मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. स्वानंदी चिंगीला घेऊन हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफीसाठी गेलेली असते. जेव्हा ती सोनोग्राफीसाठी जाते त्यावेळेला इथे डॉक्टर म्हणत असतात, तसं पाहायला गेलं तर बाळ ना खूप हेल्दी आहे, पण आई मात्र हेल्दी नाही आहे. मग आई हेल्दी नाही आहे तर बाळाला काही त्रास तर होणार नाही ना, असं स्वानंदी विचारत असते. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, नाही तसं काही त्रास वगैरे होणार नाही, पण काळजी घेणं फार जास्त गरजेचं आहे. दुसरीकडे आता अंशुमन रागराग करत असतो, चिडचिड करत असतो आणि तेव्हा इथे आता मलिका म्हणत असते, तुझं काय चाललंय हे सगळं? तू असं कसं वागू शकतोस? तुम्ही दोघेही जण माझ्या नशिबाला आलेले एक नंबरचे दगड आहात, दगड. मॉम प्लीज, हे बघ, काही जरी झालं ना तरी इथे समरदादा येण्या अगोदर आपल्याला हा जो काही निर्णय आहे तो घ्यायचा आहे आणि त्या चिंगीचं काहीतरी करायचं आहे. मग मलिका म्हणत असते, काय करणार? तुमच्यापुढे काय करणार? ह्या अर्पिता ताईनं इथे दूध सांडवलंय, मग ह्या सगळ्यामध्ये माझा काय दोष आहे, असं तो बोलत असतो. तेव्हा मलिका म्हणत असते, आता फक्त तुम्ही चिंगीवर लक्ष ठेवायचं आहे, या पलीकडे काहीही नाही होऊ शकत. अगं, चिंगीवर लक्ष ठेवायचे म्हणजे काय करायचे, असं म्हणून मलिका निघून जाते. आणि तेव्हा अर्पिता म्हणत असते, हे सगळं तू पाडलेलं आहेस ना, त्यामुळे हे सगळं तू दुरुस्त करायचं आहे. आता ती सुद्धा तिकडे हॉस्पिटलमध्ये गेलेली असते. दुसऱ्या बाजूला मंदाकिनी येऊन चेअरवर बसते. हॉलमध्येच तिथे आता शुश असते. शुश मात्र आता मोबाईलमध्ये इथे चॅटिंग असते. तिची चॅटिंग ही फक्त अंशुमनसोबतच आहे. आता इथे मंदाकिनी म्हणत असते, बाई खरं तर ना हाडाचे तुकडे झालेले आहे सगळे, काय करायचं ना काही कळत नाही. आठवड्याभराचे जे काही कपडे होते ना ते सगळे कपडे इथे आता मी धुवून घेतले आहेत, काय करायचं कळत नाही आहे. खरं म्हणजे ना पूर्वी तर सगळे कपडे हाताने धुवायला लागायचे, नशीब आता तरी कुठे ह्या मशिनरी आणि ते निघालं आहे, त्यामुळे थोडंसं तरी बरं वाटत आहे, असं इथे ती बोलत असते. पण बाई तुम्हा पोरींना खरं तर ना शुश, तुझ्यानंतर ना तुझ्या लग्नाच्या वेळेना इथे मला असं वाटतंय की रोबोटच निघतील आणि एकदा जर रोबोट निघाले ना तर ते बरं होईल असं मला वाटतंय, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे आपण पाहतो दुसऱ्या बाजूला डॉक्टर म्हणत असतात, खरं तर काळजी करण्याचं आणि टेन्शन घेण्याचं काहीही गरज नाही आहे, पण आता तुम्ही थोडंसं जर लक्ष दिलं ना आणि त्याचबरोबर सप्लिमेंट घेतल्या तर बाळ आणि आई दोघेही जण इथे निरोगी आहेत, असं इकडे सांगण्यात आलेलं असतं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मल्लिका तिथे येऊन पोहोचलेली असते. मग आता स्वानंदी म्हणत असते, तुम्ही आणि इथे काय करत आहात आणि तुमची इथे येण्याची हिंमत कशी झाली, असं सुद्धा ती इथे बोलत असते. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर इथे आता ती म्हणत असते, अगं असं काय करतेस? तेव्हा ती म्हणत असते, पण तुम्हाला कसं माहिती की आम्ही ह्याच हॉस्पिटलमध्ये इथे आलो आहोत म्हणून? मग आता मलिका म्हणत असते, त्याचं काय आहे ना स्वानंदी, हे बघ, जवळपास हेच इथे सगळ्यात फेमस आणि मोठं हॉस्पिटल आहे, म्हणून मला असं वाटलं की नक्कीच तुम्ही इथेच असाल म्हणून मग मी इथे आले, तर काय फरक पडला, असं स्वानंदी बोलू लागते. मग आता इकडे ती म्हणत असते, डॉक्टर काय झालं, बाळ हे आणि आई हे दोघेही जण व्यवस्थित आहेत ना? डॉक्टर खरं तर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मला ना तुमच्याशी थोडंसं बोलायचंच होतं. डॉक्टर म्हणत असतात, बोला ना काय झालेलं आहे? मग आता मलिका म्हणत असते, त्याचं काय ना बघा ना, कवळी पोर आहे, म्हणजे तिचं वयसुद्धा कमी आहे. अहो नुकतंच लग्नसुद्धा नाही हो झालं तिचं, आणि लग्न नाही झालं तरीसुद्धा बघा ना पोटुशी राहिली आहे. मी काय म्हणते, उगाचच बाळा ना पोटामध्ये कशाला ठेवायचं, मी काय म्हणते पाडून टाकूया ना. मग आता इथे पाडून टाकूया असं म्हटल्याबरोबर चिंगीला त्रास होऊ लागतो. चिंगी म्हणत असते, नाही नाही, मला माझं बाळ हवं आहे, तुम्ही असं का बोलताय? हे बघा असं काही बोलू नका प्लीज, मला माझं बाळ हवं आहे, असं ती बोलू लागते. आणि असं बोलल्याबरोबर इथे स्वानंदी तिला समजावते आणि म्हणत असते, एक मिनटं, काही होणार नाही, तुझ्या बाळाला काही होणार नाही, तू काळजी करू नकोस, असं ती बोलू लागते. तेव्हा मलिका म्हणत असते, हे सगळं काय आहे? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाला तुम्ही अशा पद्धतीने कसं काय हे करू शकता, तेच मला कळत नाही. काकू तुमचं काय चाललेलं आहे? स्वानंदी मात्र इथे आता तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते, समजावून सांगण्याचा तेवढाच प्रयत्न सुरू असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मंदाकिनी सोबत बोलत असते आणि बोलत असताना तिला म्हणत असते, अगे बाई ऐक ना, आता रद्दीवाला येणार आहे, मग रद्दीवाला येणार आहे तर एक काम कर ना, मला वरची रद्दी
सगळी काढून दे ना आणि आपण सगळी रद्दी घालून टाकूयात बाई. देतेस का काढून? मी काढली असते ग, पण माझा हात खूप दुखायला लागलेला आहे. मी तुला काय म्हणते, उठतेस का, ऐकतेस का माझं? असं सुद्धा ती इथे बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर शुश उठते. रद्दी काढून देण्याऐवजीच ती तिथे असलेला एक फ्लावर पॉट तिला देत असते आणि तिथे असलेला फ्लावर पॉट दिल्यानंतर आपण पाहतो इथे मात्र आता मंदाकिनी तिच्यावर चिडते आणि म्हणत असते, डोक्यात घालणार आहेस का आता हा फ्लावर पॉट? डोक्यावर पडली आहेस का अशी वागतेस ग? काय चाललंय काय तुझं? असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तेव्हा ती काहीच बोलत नाही आणि इथे तिला स्पष्टपणे लक्षात येतं की हिचं अजिबात इथे कामाकडे वगैरे लक्ष नाहीये म्हणून. फक्त आणि फक्त इथे मोबाईलमध्येच ती असते आणि मोबाईलमध्ये कूल बिल असं काय काय बडबड करत असते. आणि हे सगळं काही बडबड केल्यानंतर आता दुसरीकडे आपण पाहतो मंदाकिनी घरी आलेली असते. मंदाकिनीला स्पष्टपणे स्वानंदीने सांगितलेलं असतं की ती अबॉर्शन वगैरे करणार नाही म्हणून. त्यामुळे उगाचच तुम्ही सुतावरून स्वर्ग गाठू नका आणि नाही त्या गोष्टी अजिबातच तुम्ही बोलू नका असं सुद्धा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं असतं. तर आता आपण पाहतो इथे मात्र अर्पिता मल्लिकाला म्हणत असते, आई मी तुला एक सजेशन देऊ का? हा दे ना, असं ती विचारते. ऐक ना मी काय म्हणते, हे बघ हे सगळं काही करण्यापेक्षा ना आता जर आजी आली ना तर आजीला तू सांग ना की ती मुलगी आपल्या लायकीची नाहीये वगैरे आणि ती उगाचच आपण कशासाठी तिच्यासोबत अंशुमनचं लग्न लावून द्यायचं आणि ती फक्त आपल्या घरामध्ये इकडे फूट पाडायला वगैरे आली होती. ह्या सगळ्या गोष्टी आपण जर तिला सांगितल्या ना तर नक्कीच इकडे आजीला ते म्हणणं पटेल. मग आता मल्लिका म्हणत असते, हो ग हो बाई, आता ना सगळं झालं आणि मला ना फक्त तुझंच इथे ऐकायचं राहिलं होतं. तुझ्या आईला तर कुठे काय कळतंय? तुझ्या आईला काहीही कळत नाही. आता तर ना तुझी आईच सगळं काही तू म्हणशील त्याचप्रमाणे सगळं काही ऐकणार आहे, बरोबर की नाही? असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर इथे आजी आलेल्या असतात आणि आजी म्हणत असतात, तुमचा बहुतेक गंभीर विषयावर चर्चा सुरू होती वाटतं, माझी मी येते. मग आता मल्लिका म्हणत असते, नाही नाही आई, आमची कोणत्याही विषयावर चर्चा नव्हती. खरं तर आम्हाला ना तुमच्याशीच बोलायचं होतं. मग आता आजी म्हणत असतात, माझ्याशी? आणि काय बोलायचं होतं? मग आता मल्लिका म्हणत असते, आई हे बघा मी काय म्हणते ते तुम्ही ऐका ना एकदा. अहो ती चिंगी ना फक्त आणि फक्त इथे पैशासाठी आपल्या अंशुमनला फसवते हो. अहो आपल्या अंशुमनचा आणि तिचा काहीतरी बराबरी तरी होऊ शकते का? ती चिंगी कुठे, आपला अंशुमन कुठं? आई प्लीज तुम्ही एकदा ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून बघा ना. तेव्हा मात्र इथे आजी म्हणत असतात, नेमकं तुला काय म्हणायचंय, कशाबद्दल तू बोलतेस? त्यावेळेला ती म्हणत असते, आई मला एक गोष्ट सांगा, आता जर आपण आपल्या अंशुमनसोबत त्या मुलीचं नाव जोडलं तर इकडे सोसायटीमध्ये आपलं नाव काय राहणार आहे? आणि त्याचबरोबर ती कोण आहे? मोलकरीण आहे आणि त्या मोलकरणीचं नाव इथे आपल्या अंशुमनसोबत जोडायचं म्हणजे काही बरोबर वाटत नाहीये मला, असं ती बोलत असते. त्यावेळेला आजी म्हणत असतात, हे सगळं काही अंशुमनला करण्या अगोदर समजत नव्हतं का? एवढ्या सगळ्या गोष्टी त्याने केलेल्या आहेत आणि आता हे सगळं काही तो का बोलत आहे? हे सगळं काही करण्या अगोदर त्याला कळायला हवं होतं ना, असं सुद्धा आता इथे त्या बोलू लागतात. हे सर्व काही बोलल्यानंतर मल्लिका म्हणत असते, आजी अहो तो तुमचा नातू आहे ना आणि तुम्हाला माहिती ना की एकदा समर आला आणि समरने ह्या सगळ्या गोष्टींचा निर्णय घेतला तर म्हणजे समर मागे पुढे काहीच बघत नाही आणि डायरेक्टच निर्णय घेऊन रिकामा होतो आणि त्याने जर इकडे वेगळा वेडावाकडा निर्णय घेतला तर मग काय करायचं? तेव्हा आजी म्हणत असतात, हे बघ समर जो निर्णय घेईल ना तो सगळ्यांनाच मान्य करावा लागणार आहे. आई प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडते ना, काहीतरी करा ना, माझ्या मुलाची मी तुमच्यासमोर भीक मागते. हवं तर मी ना ह्या घरातली धुणी भांडी त्याचबरोबर केर कचरा हे सगळं काही करायला तयार आहे, पण प्लीज तुम्ही असा हा मोठा एवढा निर्णय घेऊ नका ना, तुम्ही माझ्या नातवाचा थोडासा विचार करा ना, असं इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आजी म्हणत असतात, हे बघ उलट मला एक गोष्ट कळत नाही, तुला सुद्धा 2 मुलं आहेत आणि तू तरी सुद्धा अशा पद्धतीने अंशुमनला पाठीशी घालतेस ना, तेच मला काही कळत नाही का आणि कशामुळे तू अंशुमनला पाठीशी घालतेस? अगं त्याने एवढी मोठी चूक केलेली आहे आणि समर जे बोलेल जे होईल ना तेच योग्य असणार आहे. आणि मग आता इथे मल्लिका म्हणत असते, पण आई मला एक गोष्ट सांगा, आता समर कधी येईल आणि कधी ह्या सगळ्या गोष्टींचा निर्णय घेईल? मग तोपर्यंत आपण थांबायचं का? तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींचा असाच विचार करायचा का? असं ती बोलत असते. मग आता इकडे आजी म्हणत असतात, हो त्याशिवाय आपल्याकडे कोणताही आणि कसलाही पर्याय शिल्लक नाहीये. जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत आपण काहीही करणार नाही आहोत, असं सुद्धा आता इकडे आजी स्पष्टपणे बोलत असतात. मग आता मल्लिका म्हणत असते, हे बघा असं करू नका ना आई प्लीज, हे बघा तुमचा नातू आहे ना तो, मग नातवासाठी एवढं सगळं करणं तुमच्याकडनं होणार नाहीये का? हे बघा असं करू नका ना, असं ती बोलत असते.
तेव्हा मात्र आजी म्हणत असतात अजिबातच नाही. मग आता अर्पिता मध्ये बोलायला लागते. अर्पिता म्हणत असते, अगं आजी असं काय करतेस, हे बघ तुला इथे दादाची काळजी नाही आहे का. तेव्हा ती म्हणत असते, हे बघ अर्पिता तू तर अजिबात ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बोलू नकोस किंवा पडू सुद्धा नकोस. तेव्हा ती म्हणत असते, का नको बोलू आणि का नको ह्या सगळ्या गोष्टीच्या मध्ये पडू, कारण तो माझा भाऊ आहे ना. मग भावाची बाजू घेणं आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे आणि तेच मी करत आहे, असं इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की तेवढ्यात स्वानंदी आलेली असते आणि स्वानंदी आल्यानंतर ती म्हणत असते, तुम्हाला एवढ्या लवकर हा निर्णय हवा आहे ना, तर तो निर्णय मी घेते. आता राजवाडे तर इथे नाही आहेत, मग राजवाडे नाही आहेत तर मग त्यांच्या वतीने मी हा निर्णय घेत आहे, असं इकडे ती बोलत असते. मग आता मल्लिका म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलं. मग आता ती म्हणत असते, काय नाही समजलं तुम्हाला, समजायला तर हवंच ना, कारण हे बघा हे बाळ जे आहे ना ते चिंगीला हवं आहे. चिंगी त्या बाळाला इथे अबॉर्शन करणार नाही आहे आणि हाच सर्वस्वी इथे चिंगीचा निर्णय असणार आहे. काही जरी झालं तरी चिंगीच्या ह्या निर्णयाला सर्वांनी मान्यता दिली पाहिजे आणि देणारच आहेत, असं इकडे ती बोलत असते. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे चिंगीचाच अंतिम निर्णय असणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता मल्लिकाने एक काम केलेलं असतं. तिने ना काही इथे बाळासाठी स्वेटर, त्याचबरोबर झबली वगैरे हे सगळं काही विणून ठेवलेलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी विणून ठेवल्यानंतर तिथे पाहत असते आणि म्हणत असते, खरं तर ना इथे काही जरी झालं तरी सुद्धा एक गोष्ट मात्र आहे आणि ती म्हणजेच की इथे आता तुम्ही अशाच पद्धतीने फक्त राहणार आहात, असं इकडे ती बोलते. तेवढ्यातच आता त्यांच्या शेजारच्या काकू आलेल्या असतात आणि जेव्हा शेजारच्या काकू येतात तेव्हा त्या म्हणत असतात, काय चाललंय मंदाकिनी काकू, तुम्ही बऱ्या आहात ना. तेव्हा त्या म्हणत असतात, अहो काय हे किती दिवसांनी आलात, या 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 खरंच तुम्हाला पाहून ना फार आनंद झाला बरं का, खूप दिवस झालं तुम्ही आलेलाच नाही आहात, असं इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो, अहो मला एक गोष्ट सांगा, तुमच्या सुनेचं लग्न झालं त्याचबरोबर ती प्रेग्नेंट होती. अहो त्याचेच तर पेढे घेऊन आले ना, मग मी नातू झालेला आहे. मग आता मल्लिकाला अजूनच राग येतो, मंदाकिनीला अजूनच राग येतो. मंदाकिनीला इथे आता आदिराचं सगळं काही बोलणं आठवू लागलेलं असतं. कशा पद्धतीने आदिराने सांगितलं की मूल होऊ द्यायचं की नाही हा सर्वस्वी आमचा निर्णय असणार आहे आणि तोपर्यंत आम्ही काहीही करणार नाही आहोत, असं सुद्धा इकडे आता सांगण्यात आलेलं असतं. ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यात आल्यानंतर आपण पाहतो की आता इथे ही मंदाकिनी जी आहे ना, ती मंदाकिनी सगळे काही कपडे काढलेले असतात, स्वेटर काढते आणि त्यानंतर इथे हॉलमध्ये एक घमेल मांडलेलं असतं आणि त्यामध्येच ते सगळं काही ओतत असते. आता त्यावर ते पेट घ्यावं म्हणून केरोसिन ओतते आणि केरोसिन ओतल्यानंतर आता ते पेटून देण्याचं ती काम करत असते. म्हणत असते, खरं तर ह्या मंदाकिनीच्या सुद्धा ह्या घरामध्ये ती बाई आल्यापासून, ती आधिरा आल्यापासून सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. मग आता इकडे तुम्हाला तरी ह्या घरामध्ये कशाला ठेवू, तुमचं सुद्धा ह्या घरामध्ये येणं अजिबातच चांगलं नाही आणि त्यामुळे मी तुम्हाला सुद्धा ह्या घरामध्ये ठेवू शकत नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलू लागते. आणि त्यानंतर ते सगळं काही ती पेटून देत असते. जेव्हा हे सगळं काही पेटून देते त्यावेळेला घरामध्ये सगळेजण असतात, विचार करत असतात की घरामध्ये नेमकं काय झालेलं आहे आणि त्यामुळे सर्वजण धावत येतात. पाहतात तर काय इथे आग लागलेली असते. मग आता इथे जे काही स्वानंदीचे बाबा आहेत ते इथे तिला म्हणत असतात, हे सगळं काही काय चाललेलं आहे आणि त्याचबरोबर इथे घरामध्ये अशी आग कोण लावतं, तुझी हिंमत कशी झाली आग लावण्याची. तेव्हा मंदाकिनी मात्र इथे आता आदिरावर ओरडते आणि म्हणत असते, हे सगळं काही हिच्यामुळे झालेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टीला ही जबाबदार आहे, असं इकडे ती म्हणत असते. तर इथे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता इथे मल्लिका म्हणत असते की तू ह्या सगळ्या गोष्टीचा कसा काय विचार करणार आहेस आणि तुझा काय संबंध आहे, तू का निर्णय घेणार आहेस. खरं तर स्वानंदी तू ना इथे या पोरीला म्हणजे चिंगीला जबाबदार आहेस, तूच तिला इथे डोक्यावर घेतलेस आणि प्रत्येक वेळी सपोर्ट करतेस ना, म्हणून हे सगळं काही होतंय, असं इकडे ती बोलत असते. मग आता स्वानंदी म्हणत असते, कारण राजवाडे नाही आहेत ना, मग राजवाडे नसल्या कारणाने आता मला त्यांच्या वतीने स्वतः निर्णय घ्यावा लागणार आहे आणि चिंगीचं स्पष्टपणे म्हणणं आहे की तिला तिच्या पोटामध्ये असलेलं बाळ हवं आहे. आणि हे सगळं काही ऐकल्यानंतर आता मात्र मल्लिकाला धक्काच बसतो. मल्लिका म्हणत असते, हे ठरवणार कोण आणि त्याचबरोबर हे बाळ माझ्या अंशुमनचंच आहे हे कशावरून, ही कुठेही जाऊन तोंड काळं करून आली असेल आणि त्यानंतर हे बाळ माझ्या अंशुमनच्या माथी मारत आहे. मग आता इकडे अर्पिता सुद्धा म्हणत असते, हे बघ तू उगाचच ह्या चिंगीला अजिबात सपोर्ट करू नकोस आणि त्याचबरोबर माझ्या दादाला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजिबातच तू अडकू नकोस, असं इकडे ती स्पष्टपणे बोलत असते. तर आजी मात्र इथे
अर्पिताला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा अर्पिता म्हणत असते, हो आजी, तू पण नेहमी प्रत्येक वेळी मलाच बोलत असतेस. मला ना तुझ्याबद्दल काहीच बोलायचं नाही किंवा काही ऐकून घ्यायचं नाहीये, कारण तू काय करतेस हे सगळं लक्षात येते का? हे सगळं तू मुद्दामून करत आहेस. मी माझ्या भावाला पूर्ण सपोर्ट करणार आहे. मग आता स्वानंदी म्हणत असते, ठीक आहे, तुम्हाला तुमच्या भावाला सपोर्ट करायचा आहे ना, मग लग्नामध्ये तुम्ही लोक होतातच ना. मग लग्नामध्ये तुम्ही लोक होतात तर तुम्ही विसरताय का एखादी गोष्ट, की इकडे ह्या अंशुमननेच त्या दिवशी इथे कबुली दिली होती की चिंगीच्या पोटामध्ये असणारं बाळ हे त्याचंच आहे म्हणून. मग आता इकडे मलिका म्हणत असते, अगं माझं पोर ते घाबरलं होतं, काय करणार. इथे तो सुद्धा म्हणत असतो की समरदादाच्या भीतीने मी घाबरलो होतो आणि घाबरल्यामुळे इकडे मी ते सगळं काही बोलून गेलो, पण मला ना इकडे ते बाळ माझं नाही आहे असं इकडे तो बोलत असतो. आता मात्र स्वानंदी म्हणत असते, ठीक आहे, जर तुला असं वाटत असेल तर एक गोष्ट मी तुला सांगते, हे बाळ जर तुला नको असेल आणि हे बाळ जर तू नाही म्हणत असलास तर आपण तुझी त्याचबरोबर चिंगीची बाळाची DNA टेस्ट करूया, असं इकडे ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र मलिका म्हणत असते, हे सगळं करण्याची काय गरज आहे. मग आता आजी म्हणत असतात, का नाही गरज. अगं आता स्वानंदी म्हणतीये ना की DNA टेस्ट करायची म्हणून, तर मग काय फरक पडतोय, करूया ना DNA टेस्ट. तेव्हा मात्र मलिका म्हणत असते, काय हो आजी, मला एक गोष्ट कळत नाहीये, तो तुमचा कोणीच नाहीये का हो. तुम्ही प्रत्येक वेळी तुझा लेक असं म्हणत असतात. मग ती म्हणत असते, तेच तर सांगते ना मी. अगं राजवाड्यांसाठी तुम्ही काय केलं आहे, काहीही केलं नाही. प्रत्येक वेळी मात्र तुम्ही राजवाड्यांचं नाक खाली जाईल अशाच पद्धतीने वागलात ना. मग आता इकडे त्याला काही जरी झालं तरी अंशुमनचं आणि चिंगीचं लग्न लावूनच द्यावं लागेल आणि चिंगीच्या पोटामध्ये असलेल्या बाळाला नाव इकडे अंशुमनचंच द्यावं लागणार आहे. हा फायनल निर्णय असणार आहे, असं इकडे ती बोलत असते. हे सर्व काही बोलल्यानंतर आता मात्र स्वानंदी सुद्धा म्हणत असते की तुम्ही उगाचच ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पडू नका, कारण इथे मात्र आता चिंगीला हे बाळ हवं आहे. आता हे सगळं काही सुरू असताना इकडे मात्र चिंगी म्हणत असते, मी काय म्हणते मलिका मॅडम, प्लीज एकदा तुम्ही ऐकून घ्या ना. असं म्हटल्याबरोबर मलिकाला राग येतो आणि मलिकाला राग आल्यानंतर ती म्हणत असते, एक मिनिट, तुझा ह्या सगळ्याशी काय संबंध आहे आणि तू आमच्यामध्ये बोलणारी कोण आहेस. साधी मोलकरीण आहेस तू, आणि मोलकरीण असल्या कारणाने तू हे सगळं आमच्याशी नाही बोलू शकत, समजलं तुला. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, आत्ताच्या आत्ता इथून चालती हो, असं सुद्धा आता इकडे मल्लिका चिंगीला म्हणत असते. आणि मल्लिका हे सगळं काही चिंगीला बोलल्यानंतर आजीला धक्काच बसतो, त्याचबरोबर स्वानंदीला सुद्धा धक्का बसलेला असतो. पण आता मात्र स्वानंदीला राग येतो आणि स्वानंदीला राग आल्यानंतर स्वानंदीने ठामपणाने सांगितलेलं असतं की काही जरी झालं तरी सुद्धा राजवाड्यांच्या वतीने मी हा निर्णय देते की चिंगीचं आणि अंशुमनचं लग्न मी स्वतः लावून देणार आहे. तर आता प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग सुद्धा फार कमालीचा असणार आहे, कारण स्वानंदीने मंदाकिनी चांगली जाऊन धुतलेली असते, कारण इथे आधिराला जे बाळ हवंय तो तिचा सर्वस्वी निर्णय असणार आहे, असं स्वानंदीने मंदाकिनीला सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा विन दोघातली ही तुटेना. भेटूयात उद्याच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.